नमस्कार मित्रांनो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित झाला असेल, यमदूत त्याला घेण्यासाठी आले असतील आणि त्याच वेळी गुरूंच्या कृपेने मृत्यूचा पराभूत झाला असेल, तर होय, आज आपण श्री गुरुचरित्रातील अशाच एका अद्भुत भक्ताची कथा जाणून घेणार आहोत. त्या भक्ताचे नाव होते सायनदेव. सायनदेवांवर आलेले मृत्यूचे संकट, त्यांची गुरूंवरील अढळ श्रद्धा आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दाखवलेला चमत्कार ऐकून तुम्हाला ही गुरुभक्ताचे महत्त्व समजेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेत असा संदेश आहे जो तुमचे जीवन संपूर्ण बदलू शकतो. सायनदेव कोण होते? श्री गुरुचरित्र वर्णन केलेले सायनदेव हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अत्यंत निष्ठावान आणि श्रद्धावान भक्त होते. त्यांच्या मनात गुरूंविषयी अपार प्रेम आणि समर्पण होते. त्यांना खात्री होती की गुरूंचे चरण धरले तर कोणतेही संकट जवळ येऊ शकत नाही. त्यांची ही श्रद्धा एके दिवशी अत्यंत कठीण परीक्षेला सामोरे गेली. मृत्यूचे संकट जवळ येते. एकदा सायनदेव गंभीर आजाराने त्रस्त होती. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. वैद्यांनी उपचार केले, औषध दिले, मंत्रतंत्रही झाले, पण काहीच फायदा होत नव्हता. गावातील लोक म्हणू लागले, आता याची वाचणे अशक्य आहे. कुटुंबीय दुःखी झाले. सर्वांना वाटू लागले सायनदेवांचे शेवटचे दिवस आले. यमदूताचे आगमन. असे म्हणतात की मृत्यूची वेळ जवळ आली की यमदूत आत्म्याला घेण्यासाठी येतात. सायनदेवांना देखील आपल्या आसपास विचित्र अनुभव येऊ लागले. रात्री भयानक स्वप्ने पडत होती. मनात भीती निर्माण होत होती. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत होते. त्यांना यमदूत जवळ येत असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली होती. परंतु एक गोष्ट मात्र कायम होती, त्यांची गुरूंवरील अटळ श्रद्धा, गुरूंचे अखंड स्मरण. सायनदेवांनी एक क्षणही गुरूंना विसरले नाही. त्यांच्या मुखातून सतत एकच नाव निघत होते, श्री गुरुदेव दत्त, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. ते सतत गुरूंचे ध्यान करू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त गुरूंच्या तेजस्वी रूप होते. चमत्काराची सुरुवात. अचानक एक रात्री एक अद्भुत घटना घडली. सायनदेव अंथरुणावर पडले होते. घरातील सर्वजण रडत होते. मृत्यू अगदी जवळ आला होता. तेवढ्यात खोलीमध्ये एक दिव्य प्रकाश पसरला. संपूर्ण वातावरण सुगंधाने भरून गेले आणि त्या तेजस्वी प्रकाशातून श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रकट झाले. गुरूंचा दिव्य हस्तक्षेप. स्वामी महाराजांनी सायनदेवांकडे प्रेमाने पाहिले. त्यांच्या मस्तकावर कृपा हस्त ठेवला. क्षणात सायनदेवांच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. असे वाटत होते जणू मृत्यूचे सावट दूर पळत आहे. यमदूताची माघार. गुरूंच्या दिव्य तेजस्समोर यमदूत टिकू शकले नाही. शास्त्रांमध्ये वर्णन आहे, जिथे गुरूंची कृपा असते तिथे नकारात्मक शक्ती, भय आणि संकटे जवळ येऊ शकत नाही. स्वामींच्या कृपेमुळे यमदूत मागे फिरले. सायनदेवांचे प्राण वाचले. मृत्यूला पराभूत करून गुरूंनी आपल्या भक्ताचे रक्षण केले. या कथेचा आध्यात्मिक अर्थ. मित्रांनो, या कथेकडे फक्त चमत्कार म्हणून पाहू नका. यामध्ये अत्यंत गहन आध्यात्मिक संदेश दडला आहे. मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत नाही. भीती, नैराश्य, दुःख, नकारात्मक विचार हे देखील आपल्या जीवनातील मृत्यूच आहेत. जेव्हा आपण गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धेने समर्पित होतो तेव्हा या सर्व गोष्टींचा नाश होतो. गुरुभक्तीची खरी शक्ती. गुरुभक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. गुरुभक्ती म्हणजे विश्वास. गुरुभक्ती म्हणजे योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा. गुरुभक्ती म्हणजे संकटातही धैर्य न सोडणे. सायनदेवांनी हेच करून दाखवले. त्यांनी परिस्थितीवर नाही तर गुरूंवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. आजच्या काळात आपण काय शिकवावे? दररोज गुरूंचे नामस्मरण करा. संकट आले तर घाबरू नका. श्रद्धा आणि संयम कायम ठेवा. गुरुचरित्राचे नियमित वाचन करा. चांगले कर्म करत राहा, कारण गुरुकृपा नेहमी भक्तांच्या पाठीशी उभी असते. मित्रांनो, सायनदेवांची ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या श्रद्धेपुढे मृत्यूचेही भय टिकू शकत नाही. गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणूनच जीवनात कितीही संकट आले तरी श्रद्धा सोडू नका. मनापासून म्हणा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.